नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये. तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे फणसाच्या बियापासून एक चविष्ट रेसिपी. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि चविष्ट असणारे फणसाचे वडे. खूपच सोपी, खूपच टेस्टी रेसिपी आहे. अतिशय झटपटीत तयार होणारी. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ. फणसाचे कुरकुरीत आणि चविष्ट वडे तयार करण्यासाठी सर्वप्रथम इथे मी फणसाच्या बिया उकळून घेतल्या आहे. त्याची साल काढून त्या स्मॅश करून घ्यायच्या किंवा किसणीने त्या किसून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून 7 ते 8 बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे. इथे मी वडे थोडे झणझणीत तयार करणार आहे. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर इथे मिरचीचं प्रमाण कमी करू शकता. त्याचबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहे. अर्धा छोटा चमचा जिरे टाकून अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. 1 छोटा चमचा हळद घ्यायची आहे. चवीपुरता किंवा 1 चमचा मीठ टाकून 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे. सर्व मिश्रण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. वडे कुरकुरीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा छोटा कप पाणी टाकून सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. इथे थोडं मिश्रण घट्टसर ठेवायचं म्हणजे वडे चांगले कुरकुरीत तयार होतील. इथे आपलं फणसाच्या वड्यांसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून अशा पद्धतीने वड्यांचा आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकता. दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये तेल तापवून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवायचा. तयार केलेले वडे यामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूने चांगले गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. एवढ्या क्वांटिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 मध्यम आकाराचे वडे तयार होतात. इथे आपले वडे तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने चांगला गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. तयार केलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. कुठल्याही चटणी किंवा कुठल्याही सॉससोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता. तयार झाली आहे आजची खास रेसिपी. खूपच टेस्टी, खूपच सोपी, वरून अगदी कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट असणारे फणसाच्या बियापासून तयार केले आहे झणझणीत वडे. ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, ज्या वेळेस मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन.